अमेरिका, इस्रायल व इराणच्या युद्धाचा परिणाम थेट जळगाव जिल्ह्यातील केळीच्या पिकावर होत असून जळगाव जिल्ह्यातील निर्यातक्षम केळीची निर्यात युद्धामुळे ठप्प झाल्याने केळी उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे। JNPT बंदरावर जळगावमधील निर्यातक्षम केळीचे 100पेक्षा अधिक कंटेनर हे अडकले असून त्यामुळे काही निर्यात ही पूर्णपणे ठप्प झाली आहे। एकीकडे रमजान महिन्यात आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची मागणी असून निर्यात रखडल्याने केळीच्या भावातही हजार रुपयाची घसरण झाली असून त्यामुळे शेतकरी देखील संकटात सापडला आहे। केळी निर्यातीवर सरकारने तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी व व्यापाऱ्यांकडून केली जात असून या संदर्भात शेतकरी संतोष पाटील तसेच शेतकरी अमोल पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। काय सांगणार केळी उत्पादक शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा परिणाम या युद्धाचा झालेला आहे, नेमका काय अडचणी काय समस्या तुमच्यासमोर उभ्या राहिल्या? जर आपण पाहिलं तर 7 ते 8 दिवसापूर्वी जे केळीचे दर जे 2425 रुपये प्रति क्विंटल होते ते आता जे 1400-1500 वर येऊन गेलेले आहेत। खूप मोठा आर्थिक फटका जो तो शेतकऱ्यांना बसतोय।